कसं झालं हे सगळं? तुमची मीटिंग होती आणि मग ती इथे कशी काय? माझ्यामुळे झालंय सगळं जय काका, खरंच अविनाश सर मला जे काही बोललेत ना ते अगदी खरं आहे. मला नाही स्वतःचं काम नीट करता आलं. मी ती फाईल घरी विसरलो नसतो तर तिला आज इथे यावं लागलंच नसतं ना. माझ्या समोर घडलं असतं पण मी काहीच करू शकतो नाही काका. उगाच राग करत बसलो होतो, तिच्याशी नीट बोललोय नाही आणि आता तिच्याशी बोलावंसं वाटतंय तर ती आयसीयू शांत पडू दे काका. ती मी जबाबदार आहे सगळं. तुझ्यामुळे काही झालं नाहीये आणि तू होतस तर म्हणून तुला घेऊन येता आलं नाही इथे. नाही काका, मी होतो म्हणून नाही, तर दाभोळकरांमुळे ती इथे येऊ शकली. तिला इथे वेळेत आणता आलं दाभोळकरांमुळे. माझ्याने नसतं झालं होय. तर इथला खर्चही मी नाही करू शकत काका. मी काय करू शकलोय आजपर्यंत आदितीसाठी? काही नाही. तू नको असा विचार करू. काका मला तिला सॉरी म्हणायचं, सॉरी म्हणायचंय काका तिला. मिसेस दाभोळकर, तुम्ही तर अदितीला ओळखतही नसाल. खूप गोड मुलगी आहे, अतिशय गुणी. ऑफिसमध्ये सुद्धा ना सगळ्यांशी हसून खेळून असते. तिच्या या गुणांमुळे पटकन लळा लागतो तिचा आणि कामातही अत्यंत एफिशियंट. म्हणूनच तर अविनाशचा खूप विश्वास आहे तिच्यावर. तिला ऍक्सिडेंट झाला म्हणल्यावर काळजीने एकदम धावत आला तो. आय नो. अशाच आहेत मिस अदिती दाभोळकर. आणि त्यांना अचानक अशा अवस्थेत पाहिल्यानंतर मग आपण नेहमी बिझनेस बद्दलच बोललो नाही का? म्हणजे फॅमिली बद्दल आमचं कधी बोलणंच झालं नाही. तुमची मुलं काय करतात, कुठे असतात? ती इथेच असतात. मी कधीतरी ओळख करून देईन तुमची. नक्की. हो. डॉक्टर. हॅलो सर, तुम्ही सकाळपासून इथेच आहात. आता घरी गेलात तरी चालेल. डोंट वरी, माय स्टाफ इज देअर. डोंट बॉदर. मी थांबतो इथे. दाभोळकर साहेब, पण खरंच काळजीचं काही कारण नाहीये. डॉक्टर सांगतायत ना. मिसेस दाभोळकर पण सकाळपासून इथे आलेले आहेत. मला वाटतं त्यांना घेऊन तुम्ही निघा आता. नाही, पण अजून आदिती शुद्धीवर आलेली नाही म्हणून. हो, आणि औषधांमुळे थोडी गुंगी असतेच. काळजीचं काही कारण नाही. उद्या सकाळी अगदी ठीक होतील. ऐकलत ना दाभोळकर साहेब, तुम्ही खूप केलं अदितीसाठी. मी मनापासून आभारी आहे तुमची. मिसेस दाभोळकर, तुम्ही तर आईच्या मायेनं काळजी घेतली आहे अदितीची. थकला असाल, घरी जा आणि आराम करा. नाही, ठीक आहे. पण प्लीज तुम्ही आता घरी जाऊन जरा आराम करा. डॉक्टर, मी रात्री एखादी राऊंड मारीन परत. ओके सर. रात्री कुणीतरी इथे थांबायला हवं ना.
मी जयला विचारते, अदितीच्या घरून कोणी येणार आहे का? मिस्टर जयराम खानोलकर अजूनही इथेच आहेत? मी त्यांना मगाशीच जायला सांगितलं होतं. कमाल आहे. त्यांच्यामुळे घडलंय हे सगळं. नाही नाही, जयमुळे काही घडलेलं नाहीये. देव मॅडम, मी ऐकलंय सगळं, पण जयची त्याच्यात काहीच चूक नाहीये. अदिती आणि जय एका कंपनीत काम करतात, एका टीम मध्ये आहेत, त्यामुळे आपल्या कलिगला मदत करायला म्हणून ती फाईल इथे घेऊन आली अदिती. पण ते जर ती फाईल विसरले नसते तर आज हे असं झालं नसतं. अहो, घाई गडबडीत कधीतरी असं होऊ शकतं ना. आय एम सॉरी, बट व्हाय आर यू सो हार्श विथ मिस्टर जयराम? कदाचित जयराम ती फाईल घेऊन आले नाही तर मीटिंग पुन्हा तुम्ही कॅन्सल कराल अशी भीती वाटली असेल आदितीला. एकदा मीटिंग कॅन्सल झाली होती ना. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जो काही प्रकार झाला त्याच्यात जयरामची काहीच चूक नाहीये. मगाशी अविनाश सुद्धा त्याला रागाच्या भरात काही बोलला. तेव्हाच मी अविनाशला सांगणार होते, पण ती वेळ नव्हती, जागाही नव्हती. मला असं वाटतंय की जयची काहीही चूक नसताना विनाकारण त्याला ऐकावं लागतंय. प्लीज माझ्या बोलण्याचा कुठलाही चुकीचा अर्थ काढू नका. चला, जयशी बोलून आपण निघूया. तुम्ही परत येणार आहात तर मग उशीर होईल तुम्हाला. अरे, आलात अरविंद तुम्ही? हो, आताच थोड्या वेळापूर्वी. हा, मिस्टर दाभोळकर, मी नेहमी म्हणते ना, आमचा स्टाफ म्हणजे कुटुंब आहे. कुणाला काही झालं की लगेच सगळे जण धावतात. अरविंद मगाशी माझ्या बरोबरच यायला निघाले होते. मीच त्यांना म्हटलं जरा मागावून या. झालात ना शांत? काळजी करू नका, बरी आहे अदिती. भेटून या तिला. आओ आदिती मॅडम कशात? अरे, खरंच ती बरी आहे, काही काळजीचं कारण नाही. डॉक्टर म्हणाले औषधाची गुंगी आहे, येईल शुद्धीवर. तू भेटलास ना तिला? नाही. अरे, सकाळपासून इथे आहेस, अजून भेटला नाहीस? हाँ, ते आओ आई एम व्हेरी सॉरी. हे जे काही झालं ना, त्या सगळ्याला मी जबाबदार. माझी चूक आहे या सगळ्यात. नाही जय, हे तुझ्यामुळे अजिबात झालेलं नाहीये. तुझी काही चूक नाहीये. आपल्या नशिबात असतं तसं होतं. उलट मी तर असं म्हणेन की तू तेव्हा दाभोळकरांच्या सोबत होतास, हे किती चांगलं झालं. एक यंग हँड होता मदतीला, म्हणून तर तुम्ही तिला इथे घेऊन आला. चांगले उपचार सुरू झाले.
हो ना दाभोळकर सर? आणि जय, मगाशी अविनाश रागाच्या भरात तुला काही बोलला त्यामुळे तू हर्ट झाला असशील. अविनाशच्या वतीनं मी तुझी माफी मागते. चालेल ना? ठीक आहे. मग अविनाशच तुझी माफी मागेल. अहो नाही खरंच, कारण चूक झाली तर माफी मागायची हे अविनाशला पक्क माहितीये. त्याच्यात त्याला अजिबात कमीपणा वाटणार नाही. फक्त मी तुला एवढंच सांगते की रागाच्या भरात बोलला तो, फार मनावर घेऊ नकोस. आणि स्वतःला दोषी अजिबात समजू नकोस. बरं, अदिती सोबत रात्री कोण थांबणार आहे का मी येऊ? म्हणजे कुणीतरी जवळच असलेलं बरं. नाही, मी थांबतो. म्हणजे मी तिच्या काकूंशी बोललो, त्या येणार आहेत तोपर्यंत मी थांबतो. खूप करतोस अदितीसाठी. खूप चांगली मैत्रीण आहे ना तुझी? हो. मग मैत्रिणीला जाऊन भेटणार नाहीस? जा. हो, बघतो. अरविंद, तुम्ही थांबताय ना? हा हो, थांबतो थोडा वेळ. जरा आत्ता येतं माझ्याबरोबर खाली? हा, येतो. हा, आम्ही येतो. तू जा, बघून ये अदितीला. चल. एक मिनिट, तुम्ही मिस अदिती दाभोळकरांसोबत आहात? हो. हे घ्या प्रिस्क्रिप्शन. ही औषधं लवकर घेऊन या. ओके. एक मिनिट, मला एकदा भेटता येईल का त्यांना? म्हणजे फक्त बघून लगेच जातो. सॉरी, आत डॉक्टर चेक करतायत, आत्ता आत जाऊ शकत नाही. हां, ओके. मी औषधं घेऊन येतो. अरे कुठे चाललास तू? हे हे पिशवीमध्ये खायचंय, हे खाऊन घे. काका, मला भूक नाहीये. अरे सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस, घे खाऊन घे. आऊने दिले तुझ्यासाठी, घे. काका, आता तू आजारी पडल्यानंतर आदितीकडे कोण बघणार आहे? आदितीसाठी तरी खाऊन घे. भेटलास का तिला तू? नाही अजून. अरे मग आता तिच्याकडे कोण नाहीये तर जाऊन भेटायचं ना. हा, पण ही औषधं घेऊन येतो आणि मग भेटतो. आता भेटायची वेळ संपत आली आहे, तर भेटायचं राहून जाईल. तू एक काम कर, हे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे दे, मी जाऊन घेऊन येतो. तू जाऊन आदितीला भेट जा. हा काका, हे पैसे. अच्छा, खूप माझ आहे का? खूप पैसा आहे तुझ्याकडे? लगेच खिशाकडे हात जातो. जा जा, मी आणतो. अरे जा रे बाबा, मी घेऊन येतो, जा. एकेकाने आत जा आणि आत जास्त वेळ थांबू नका. पेशंटला त्रास होता कामा नये. मी येते जाऊन. जय, अरे काय झालंय? आता कशी आहे तब्येत आदितीची?
जय नाही, तब्येत ठीक आहे आता. डॉक्टर म्हणाले थोड्या आरामाची गरज आहे. अमित, हे पहा, एवढं काही नाही झालेलं. डॉक्टर सुद्धा म्हणाले की शॉक बसलाय तिला, घाबरलीये जरा. मला वाटतंय आपण सगळे जरा जास्त टेन्शन घेतोय. जरा रिलॅक्स. बरं, तिच्या घरनं कोणी आलं होतं का? हो, काकू येऊन गेल्या. त्या तरी बिचाऱ्या किती वेळ थांबणार ना. त्यांचं सुद्धा वय झालंय. पण जयराम, खरंच खूप बरं झालं तू इथे आहेस. तिलोत्तमा मॅडम, मी येते जाऊन. सारिका मॅडम बाहेर आल्या की मी आज जाऊन येतो. नाही, मी आधी जाते. आदिती, सगळे भेटतात तुला, पण मलाच नाही भेटता येत. मला भेटायचंय तुला, खूप बोलायचं आहे तुझ्याशी. तुला काही होणार नाही. नंदिनी मॅडमनी हा अंगारा खास तुझ्यासाठी पाठवलाय. आणि माहिती, आज आज त्या कुठल्या तरी मठात सुद्धा जाणार आहेत. इतकी सगळी लोक आहेत ग तुझ्या पाठीशी. तुला कसं काय होऊ देऊ? अमित, तू जातोयस ना? जातो. मी पण येते. जुई, आतमध्ये जाऊन अजिबात रडायचं नाही, कळलं? चल. तिलोत्तमा मॅडम, खूप वाईट वाटते हो. आपली आदिती अशी शांत. डोंट वरी, होईल सगळं नीट. जय, अरे तुला घरी जायचं असेल तर जा तू. अरे आमच्यापैकी कोणी इथे थांबेल? जय, बरोबर आहे तिचं. ऍक्सिडेंट झाल्यापासून इथेच आहेस तू. अगं, मी तरी निदान बाहेर मीटिंगला गेले होते. जय, खरंच जा तू. नाही, नको, मी थांबतो. अरे, मी घरी सुद्धा कळवलंय तसं. शुअर? हो. खरंच जयराम, आपल्या माणसासाठी सुद्धा कोणी एवढं करणार नाही जेवढं तू आदितीसाठी करतोयस. जुई, बघितलं, तरी मी सांगितलं होतं हिला. आदितीला अशा अवस्थेत बघून ती रडायलाच लागली. जय, आदिती कधी बरी होईल? मला ती या अवस्थेत बघवतच नाहीये. जुई, हळू जरा. काय जुई बेटा, का रडतेस तू? शांत हो, शांत हो, शांत हो. सगळं काय चांगलं होईल. शांत हो.
जय तू भेटलास? ठीक आहे, हे औषध घे, औषध घे. तू जा, आज जा, आज जा. तू आज जा, आम्ही सगळे निघतो आता. हा मलाही वाटते की आता निघावं सगळ्यांनी. तुम्ही निघा, निघा, सगळे निघा. चला चला, तुम्ही चला. तू जा. काही लागलं तर फोन कर. जुई, सगळं काही व्यवस्थित होईल. जे होईल ते चांगल्यासाठी होईल. मी डॉक्टरांना भेटलोय, ते म्हणाले की आदिती शुद्धीवर आली की बरी होईल. हा, कळेल आपल्याला काय. चल, होईल व्यवस्थित. एक्सक्यूज मी, तुम्ही औषधं आणलीत का? पेशंटला आता आराम करू द्या. तुम्ही बाहेर थांबा. हो पण मी व्हिजिटिंग आवर्स संपले आहेत. तुम्ही त्यांना आता नाही भेटू शकत. मॅडम प्लीज मला, मी इथे थांबणार आहे त्यांच्या बरोबर. म्हणजे त्यांची काळजी घ्यायला कोणीतरी इथे थांबलं पाहिजे ना. हो, पण त्यासाठी व्हिजिटर रूम्स खाली आहेत. तुम्हाला तिथे थांबावं लागेल. हे बघा प्लीज, मला आता हॉस्पिटलचा रूल आहे, तो मी नाही बदलू शकत.